घनाकृती आणि आपल्याला फासा बघायचा आहे किंवा घनाकृती ठोकळा त्याला पण इंग्लिशमध्ये क्यूब आणि डाय म्हणतो. तर आपल्याला डाईसचा आपल्याला काय विचार करायचा आहे, इथं विचार घ्यायचा आहे. तर आता बघा अ, घनाकृतीमध्ये असेल किंवा आपल्याला जो डाय मिळतो त्याला फासा म्हटलं जातं. बघा, डाईस म्हटलं जातं त्याला फासा म्हणतात. आता हे जे फासे असतात ना, फासे आपल्याला 2 प्रकारचे बघायला मिळतात. बघा, फासे आपल्याला किती प्रकारचे येतात? 2 प्रकारचे. एक म्हणजे असतो तो स्टँडर्ड असतो. स्टँडर्ड आणि दुसरा येतो सिंपल. सिंपल. आता स्टँडर्ड म्हणजे आपल्याला काय मिळतं? तर त्याला मानक फासा म्हणतात. काय म्हणतात? मानक. मानक म्हणजेच काय? त्याच्यामध्ये पूर्णपणे सगळ्या गोष्टी असतात त्या ठरलेल्या असतात. अगोदरच ठरलेल्या असतात. त्याला आपण साधा फासा म्हणतो. काय म्हणतो? साधा फासा. आता बघा, मानक फाश्याची एक गोष्ट आहे. मानक फाश्याची एक गोष्ट काय आहे बघा, तर मानक फासा किंवा आपण जो स्टँडर्ड डायज म्हणतो, याच्यामध्ये विरुद्ध विरुद्ध पृष्ठावरील पृष्ठावरील अंकांची बेरीज अंकांची बेरीज 7 असते. किती असते? 7. बघा, विरुद्ध पृष्ठावरील अंकांची बेरीज तुम्हाला किती मिळणार? 7च मिळणार. कायम किती असणार आहे? 7. म्हणजे बघा, उदाहरणार्थ 1च्या विरुद्ध कोण असणार आहे? तर 1च्या विरुद्ध मी आता लिहित असताना शब्द लिहितो. 1च्या विरुद्ध विरुद्ध 6च असणार आहे. आणि त्यामुळे बघा 1 अधिक 6 केलं तर तुम्हाला किती सॉरी 1 अधिक 6 केलं तर तुम्हाला किती मिळणार? 7 मिळणार. त्यानंतर 2च्या विरुद्ध कोण असणार आहे? 5च असणार आहे. म्हणजेच बघा इथं 2 अधिक 5 केलं की तुम्हाला किती मिळणार? 7. त्यानंतर 3च्या विरुद्ध कोण असणार आहे? तर 3च्या विरुद्ध 4 असणार आहे. आणि यानुसार आपल्याला काय मिळेल बघा? 3 अधिक 4 बरोबर किती मिळेल? 7. आणि 6च्या 6 बाजू तुम्हाला मिळाल्या. 6 बाजू कोणत्या कोणत्या आहेत रे? 1, 2, 3, 4, 5, 6 आणि त्यांची बेरीज तुम्हाला किती मिळते? 7. म्हणून बघा, या भाषामध्ये तुम्हाला गणित कधीच विचारलं जात नाही. का? कारण का याच्यामध्ये सगळ्या गोष्टी ठरलेल्या आहेत. काय ठरलेलं आहे? 1च्या विरुद्ध किती असणार आहे? 6. 2च्या विरुद्ध किती असणार आहे? 5. 3च्या विरुद्ध किती असणार आहे? 4. मग याच्यात विचारायचं राहिलं काय? काहीच नाही. आणि याच्यामध्ये सारखी बेरीज तुम्हाला किती मिळत राहणार आहे? 7च मिळणार. आता साध्या भाषेचा जर तुम्ही विचार केला, साध्या भाषेचा विचार केला, तर इथं 1च्या विरुद्धात काय पण असू शकतं. 1च्या विरुद्धामध्ये 2 असू शकतं, 3 असू शकतं, 4 असू शकतं, 5 असू शकतं, 6 पण असू शकतं. त्याच्यानंतर 1च्या विरुद्ध इथं तुम्हाला एखादं चिन्ह पण असू शकतं. स्टार, चौकोन, त्रिकोण, षटकोन वगैरे असं काहीही असू शकतं. बघा, त्याच्यानंतर 1च्या विरुद्ध इथं काय असू शकतं? ए-बी-सी-डी पण असू शकते. ए-बी-सी-डी पण असू शकते. काहीही विरुद्ध असू शकतं. त्याला कसला फासा म्हणतात? साधा फासा. बघा, पहिल्यांदा 2 फासे आहेत. फाशांचे 2 प्रकार आपल्याला बघायला मिळतात. एक म्हणजेच काय? स्टँडर्ड, त्याला मानक फासा म्हणतात. आणि दुसरा म्हणजेच काय? सिंपल म्हणजे साधा फासा. तर याच्यामध्ये विरुद्ध पृष्ठावरील अंकांची बेरीज तुम्हाला किती मिळणार? कायम 7च मिळणार. त्यामुळे याच्यामध्ये ठरलेली गोष्ट आहे. 1च्या विरुद्ध काय असणार आहे? 6. 2च्या विरुद्ध किती असणार आहे? 5. 3च्या विरुद्ध किती असणार आहे? 4. साध्या भाषामध्ये मात्र अशी गोष्ट नसणार आहे. साध्या भाषामध्ये काय पण असू शकतं. 1च्या विरुद्ध काय पण असू शकतं, 2च्या विरुद्ध काय पण असू शकते, 3च्या विरुद्ध काय पण असू शकतं. असं आपल्याला मिळतं साध्या भाषामध्ये. आपल्याला इथं गोष्टी बघायला मिळतात. मी आता इथं एक उदाहरणासाठी फक्त कोण घेतलंय? 1 घेतलाय. 1च्या विरुद्ध बघा 2, 3, 4, 5, 6 काय पण असू शकतं. 1च्या विरुद्ध काय असू शकतं? स्टार, चौकोन, त्रिकोण, षटकोन काय पण. 1च्या विरुद्ध ए-बी-सी-डी काय पण असू शकतं. असं आपल्याला कशामध्ये बघायला मिळतं? तर फास्यामध्ये बघायला मिळतं. आणि तुम्हाला प्रश्न असतात ते साध्या भाषावरतीच असतात. कोणत्या प्रकारच्या भाषेवरती असतात? साध्या भाषावरती. अजून भाषाचे प्रकार मिळतात. आता मी तो परत घेतो फासा. फासा म्हणजेच आपलं काय रे? डाईस. तर डाईसचे आणि 2 प्रकार पडतात. एक म्हणजेच येतो ओपन ओपन डाईस आणि दुसरा येतो क्लोज डाईस. आता बघा, ओपन डाय म्हणजेच काय मिळतो आपल्याला रे? उघडा फासा म्हणतो आपण त्याला. उघडा उघडा फासा. क्लोज्ड म्हणजेच काय? बंदिस्त फासा. आता उघडा फासा आणि बंदिस्त फासा याच्यामध्ये फरक काय? तर तो आपण डायरेक्टली कशामध्ये विचारात घेऊ शकतो?
उघडा फासा हा आपल्याला या पद्धतीचा असतो. म्हणजे ज्यावेळी तुम्ही एखादा ठोकळा जर उघडला तर तो आपल्याला या पद्धतीनं बघायला मिळेल. बघा, इथे एखादा फ्लॅप असू शकतो आणि इकडे दुसरा असू शकतो. या पद्धतीनं तुम्हाला फासा मिळतो, त्याला उघडा फासा म्हणतात. आणि बंदिस्त फासा म्हणजेच काय? तर बंदिस्त फासा म्हणजे आपल्याला पूर्णपणे असा ठोकळा बघायला मिळतो. बघा, एखादं तुम्ही जर काय केलं, आपल्या घरामध्ये असणारा बॉक्स जर काय केला, उघडला पूर्ण, तर तुम्हाला तो असा दिसेल. सगळं फाडायचं. फाडलं ना तुम्हाला अशा पद्धतीची आकृती बघायला मिळेल. हां, याच्यामध्ये अजून प्रकार बघायला मिळतील. तर बंदिस्त फासा या पद्धतीचा असतो. बंदिस्त फासा आणि दुसरा म्हणजे काय, तो उघडा फासा. या पद्धतीचे आपल्याला 2 प्रकार याच्यामध्ये आणि मिळतात. मग तुम्हाला यामध्येच काय केले जातात, गणितं तयार केली जातात. या 2 प्रकारामध्ये गणितं तयार केली जातात. पहिली गोष्ट म्हणजेच काय, डायचे मानक फासा आणि दुसरा काय, तो साधा फासा. इथं मानक फाशामध्ये लक्षात ठेवायचं काय, ठरलेला आहे. 1 च्या विरुद्ध किती असणार आहे? 6च असणार आहे. 2 च्या विरुद्ध किती असणार आहे? 5च असणार आहे. 3 च्या विरुद्ध काय असणार आहे? 4. परंतु साध्या भाषामध्ये असं नसणार आहे. 1 च्या विरुद्ध काय पण असू शकतं. संख्या असू शकतं, चिन्ह असू शकतं, एबीसीडी असू शकते, काही. त्याच्यामध्ये परत आणि तुम्हाला 2 प्रकार बघायला मिळतील. एक म्हणजेच काय, ओपन म्हणजे उघडा फासा आणि दुसरा म्हणजे काय, क्लोज म्हणजेच काय, बंदिस्त फासा. मग आता याच्यामध्ये गणितं कशा पद्धतीनं तयार होतात? आपण पहिल्यांदा विचार करायचा आहे तो बंदिस्त फाशाचा. कुणाचा विचार करायचा? बंदिस्त फासा. मी आता इथं काय म्हणतो? बंदिस्त फासा. त्यालाच आपण काय म्हणतो रे? क्लोज्ड डायस. क्लोज्ड डायस. ओके. आता या क्लोज्ड डायस मध्ये आपल्याला कशा पद्धतीचे गोष्टी बघायला मिळतात, तर तो आपण बघूया, विचारात घेऊया. तर याच्यामध्ये एकूण 3 केसेस आपल्याला बघायला मिळतात. केस 1, पहिली केस आपण विचारात घेऊया. आता पहिली केस काय आहे, पहिल्यांदा आपण आकृतीनुसार विचारात घेऊया. पहिल्या केसमध्ये आपण आकृतीनुसार विचारात घेऊया. तर तुम्हाला 2 फासे दिले जातील असे. पहिला फासा देतो, असा काढतो. हा पहिला फासा आणि दुसरा फासा. 2 फासे तुम्हाला बघायला मिळतील. ठीक आहे. बघा, 2 फासे दिले. आता या 2 फास्यावरती ना तुम्हाला काहीतरी नंबर देतील. म्हणजे उदाहरणार्थ आता मी इथं घेतो, की इथं वरच्या बाजूला 2 आहे. त्याच्यानंतर इकडल्या बाजूला मी घेतो 3 आहे. आणि त्या समोरच्या बाजूवरती 1 आहे. किती आहे? समोरच्या बाजूवरती. लक्षात ठेवा, कुठल्या बाजूवरती? समोरच्या बाजूवरती 1 आहे. त्याच्यानंतर इकडल्या साईडला पण तुम्हाला तसं दिलं जाईल. आता उदाहरणार्थ दुसऱ्या बाजूला मी इथं घेतो. समजूया, इथं वरच्या बाजूला आहे 5, समोरच्या बाजूवरती 4 आणि त्याच्यानंतर इकडल्या बाजूला 6. आता बघा, याच्यावरून केस काय आहे? केस पहिल्यांदा आपण आता समजून घेऊया. केस कशा पद्धतीनं आपल्याला मिळते. तर लक्षात ठेवायचं, पहिली केस आहे, की 2 फाशांच्या आकृत्या दिल्या आणि त्याच्यामध्ये एकही गोष्ट सामायिक नसेल तर. बघा, एकही अंक एकही अंक समान नसेल तर. समान नसेल तर. बघा, एकही अंक समान नसेल आणि तुम्हाला 2 फाशांच्या अशा आकृत्या दिलेल्या असतील आणि काय सांगितलं, कुणाच्या तरी विरुद्ध कोण आहे ते विचारलं, तर इथं डोक्यात ठेवायचं काय, तर इथं लक्षात ठेवायचं, अशा ह्याच्यामध्ये जर तुम्हाला विरुद्ध काढायला सांगितलेलं असेल तर लक्षात ठेवायचं, वरच्या अंकाच्या विरुद्ध वरचा अंक. कुणाच्या विरुद्ध? वरच्या अंकाच्या विरुद्ध वरचा अंक. बघा, म्हणून वरच्या अंकाविरुद्ध अंकाविरुद्ध विरुद्ध वरचा अंक. वरचा अंक म्हणजे काय येणार रे सांगा? याच्यावरून आपल्याला काय मिळेल सांगा? याच्यावरून आपल्याला काय मिळणार? 2च्या विरुद्ध कोण असणार आहे? विरुद्ध 5. त्याच्यानंतर बघा, दुसरा प्रकार आपल्याला याच्यामध्ये मिळेल. दुसरा प्रकार म्हणजेच काय, तर लक्षात ठेवायचं, ही बाजू कोणती आहे बघा रे? हे 3 कुठल्या बाजूला आहे? तर ह्या फाशाच्या आपल्या म्हणजे आपल्या उजव्या बाजूला. तर लक्षात ठेवायचं, उजव्या बाजूच्या विरुद्ध उजव्या बाजूचा अंक. कुठला येणार? उजव्या बाजूच्या विरुद्ध उजव्या बाजूचा अंक. बघा, उजव्या बाजूच्या अंकाविरुद्ध उजव्या बाजूचा अंक. उजव्या
बाजूचा अंक. म्हणजे काय येणार सांगा आता याचं? म्हणजे काय येणार आपल्याला? उत्तर काय मिळेल? 3च्या विरुद्ध काय येणार? 6. ओके, झालं. आता त्याच्यानंतर दुसरी गोष्ट म्हणजे सॉरी तिसरी गोष्ट आपली. आता तिसरी गोष्ट काय मिळेल आपल्याला? तर इथं बघा, हा समोरच्या बाजूच्या विरुद्धचा अंक इकडल्या समोरच्या बाजूच्या विरुद्ध असेल. म्हणजे काय येणार सांगा? समोरील अंकाच्या विरुद्ध समोरील अंक. बघा ह्याच्यामध्ये एकदम सिंपल गोष्ट कोणती आलेली आहे की काय नेमकं कुणाच्या विरुद्ध हे आपल्याला जास्त विचार करावा लागत नाही. खरं याच्यामध्ये केस लक्षात ठेवा. काय रे, 2 फासे दिले आणि एकही गोष्ट सामायिक नसली पाहिजे, एकही अंक समान नसला पाहिजे. ह्याच्यामध्ये कुठलाच अंक ज्यावेळी समान नसेल त्यावेळी लक्षात ठेवायचं वरच्या बाजूच्या विरुद्ध वरच्या बाजूचा अंक, उजव्या बाजूच्या विरुद्ध उजव्या बाजूचा अंक, समोरील बाजूच्या विरुद्ध समोरील बाजूचा अंक. म्हणजे इथं आपल्याला काय मिळणार? 1च्या विरुद्ध किती येणार? 4. संपलं काम. ही झाली तुमची पहिली केस. काय पहिली केस आहे? जर कोणतीच गोष्ट सामायिक नसेल तर काय करायचं? तर या पद्धतीनं आपण विचार करणार. मग याच्यामध्ये तुम्हाला असं देऊ शकतात. बघा मी इथं परत एक फासा काढतोय. बघा या फाशामध्ये आपण आता त्याचा विचार करूया. तर प्रत्येक वेळी आता फासा असाच काढला पाहिजे असं नाही. आता मी फासा काढण्याची पद्धत बदलणार आहे. ती पद्धत पण तुम्हाला लक्षात घ्यायची आहे आणि त्या पद्धतीनं तो फासा काढायचा आहे. बघा या पद्धतीनं आपल्याला दिलेलं असेल आणि तुम्हाला इथलं अंक देऊया आपण. आता अंक म्हणण्यापेक्षा मी आता दुसरंच काहीतरी काढतोय. ठीक आहे, वरच्या बाजूवरती आहे असं स्टार. ठीक आहे, समोरच्या बाजूवरती आहे @. त्याच्यानंतर ह्या बाजूला आहे हॅश. ठीक आहे, आणि त्याच्यानंतर बघा तुम्हाला दुसरी गोष्ट दुसऱ्या फाशावरती दिलं जाईल. आता दुसऱ्या फाशावरती इथं म्हणतो मी त्रिकोण, समोरच्या बाजूवरती आहे वर्तुळ, त्याच्यानंतर ह्या बाजूच्या याच्यावरती आहे पंचकोन. काय आहे? पंचकोन. ठीक आहे, तर आता बघा इथं साधी गोष्ट आहे, कुठलंच सामायिक गोष्ट नाही ना. आता कुठलीच सामायिक गोष्ट नसेल तर आपण काय लक्षात ठेवणार? वरच्या बाजूचं म्हणजेच काय होणार? स्टारच्या विरुद्ध काय येणार? त्रिकोण. त्याच्यानंतर बघा समोरचं म्हणजे काय येणार? @ला कोण येणार? वर्तुळ. त्याच्यानंतर बघा इथं हॅशला पंचकोन. म्हणजे इथं आपल्याला काय मिळणार? हॅशला कोण येणार? पंचकोन. बघा एकदम सिंपल केस आहे. काय कंडिशन आली? जर एकही गोष्ट सामायिक नसेल तर कोण कुणाच्या विरुद्ध काढायचं असेल तर ही गोष्ट डोक्यात ठेवायची. आलं का लक्षात? काय कंडिशन्स आहेत? तर ही झाली पहिली केस. त्याच्यानंतर मी दुसरी केस घेतो. दुसरी केस आपल्याला काय आहे ती विचारात घ्यायची आहे. आता दुसरी केस आपल्याला जर विचारात घ्यायची झाली, मी तर केस नंबर 2 म्हणतो. दुसरा प्रकार असू शकतो. आता परत आपण आकृतीचाच वापर करूया. आता मी आकृती थोडीशी बदलतोय. बघा आकृती काढत असताना प्रत्येक वेळी काय असाच फासा काढायला पाहिजे असं काय नाही. मी आता पहिल्यांदा हा फासा दाखवतो तुम्हाला की या पद्धतीनं तुम्ही फासा काढता. ठीक आहे, दुसरा फासा पण आपण या पद्धतीचाच विचारात घेतोय. तर दुसरा फासा या पद्धतीनं आपण जर विचारात घेतला तर लक्षात ठेवायचं याच्यामध्ये तुम्हाला एवढाच भाग दिसत असतो. इकडले पाठीमागले भाग दिसत नाहीत. लक्षात ठेवायचं म्हणजे तुम्हाला 3च घरं दिसतात. कुठली रे? एक म्हणजे वरचं, समोरचं आणि बाजूचं. लक्षात ठेवा. ठीक आहे, इथं पण तसंच आहे बघा, वरचं, समोरचं, बाजूचं. आणि म्हणून बघा हे फासे काढत असताना असे काढले जातात. एक मिनिट व्यवस्थित काढा थोडस. म्हणजे ही कोणती बाजू झाली रे? वरची, ही झाली समोरची आणि ही कडली बाजूची. आलं का लक्षात? तर हे पण काढताना असंच काढतात. वाय काढायचं. वाय काढलं ना तर बघा आता तुम्ही मला वाय काढल्यानंतर बरोबर कसं काय? तर बघा हे असं जर जोडलं ना तुम्ही, होईल का असं? वरचा भाग तयार होईल आणि त्यामुळे बघा हा फासा तुम्हाला तयार होईल असा. आलं का डोक्यात काय कंडिशन आहे? म्हणून बघा लक्षात ठेवायचं ते वाय काढायचं. म्हणून बघा इथनं पुढे आता मी वाय काढलं की याचा अर्थ काय लक्षात ठेवायचं? वरची बाजू, समोरची बाजू आणि डाव्या बाजूची किंवा उजव्या बाजूची कुठली पण बाजू म्हणा. ठीक आहे, या पद्धतीनं आपल्याला ते काय मिळतं की याच्यामध्ये गोष्ट बघायला मिळते. आलं लक्षात?
म्हणजे वाय म्हणजे काय लक्षात आलं का? ही तर वरची बाजू आहे. मग आता बघा इथं तुम्हाला दुसरी केस आपण आता तयार करणार आहे. कुठली केस तयार करणार आहे? दुसरी. हे जरासं मी काढतो इथून, कारण जरासं वरती जागा पाहिजे मला. कशा पद्धतीनं असणार आहे तर या पद्धतीनं आपण, अरे एक मिनिट, आता पाठीमाला त्या बाजू काढत बसायची काही गरज नाही. लक्षात येते का? पहिल्यांदा मी बाजू काढल्या, परंतु आता ती बाजूची काढण्याची गरज नाही. आता इथं आपल्याला काय मिळतं की समजा असं दिलं जातं. उदाहरणार्थ मी इथं वरती देतो 2, इथं देतो 3 आणि इथं देतो 1. त्यानंतर दुसरा फासा दिला जातो 2, 3 आणि इथं 5. बघा कंडिशन काय आहे? काय कंडिशन आली रे? इथं 2 आहे, इथं 3 आहे, इथं 1 आहे, इथं 2 आहे, इथं 3 आहे आणि इथं 5 आहे. काय दिसतंय रे तुम्हाला याच्यामध्ये? सामायिक गोष्ट दिसायला लागली, बरोबर आहे? म्हणजे लक्षात ठेवायचं, इथं तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे 2 अंक, 2 अंक समान असतील तर, समान असतील तर. मग अशी काय होतं रे? एक पण समान नव्हतं. आता 2 अंक समान असतील तर. आता 2 अंक समान कुठले कुठले आहेत बघा रे? तर इथं असं 2 आणि हे 3 आहे का? तसं इथं पण आहे बघा 2 आणि 3. असे जर 2 अंक समान असतील तर शिल्लक राहिलेला अंक एकमेकांच्या विरुद्ध असतात. काय लक्षात ठेवायचं? शिल्लक राहिलेला अंक म्हणजे काय? 1च्या विरुद्ध कोण येणार? 5. आता तुम्ही म्हणाल 1च्या विरुद्ध 5 आलं, 2 आणि 3च्या विरुद्ध. लक्षात ठेवायचं 2 आणि 3 शेजारी शेजारी आहेत, त्यामुळे विरुद्ध कधीच नसतात. 2 आणि 3 कुठे कुठे आहेत रे? शेजारी शेजारी. आणि इथं एक महत्वाचा मुद्दा लक्षात ठेवायचं, शेजारी शेजारी असणाऱ्या गोष्टी विरुद्ध नसतात. कशा असतात रे? शेजारी, इथं लिहितोय मी, शेजारी शेजारी असणारे अंक विरुद्ध नसतात. कसे नसतात? विरुद्ध नसतात. म्हणजे अर्थ काय रे? 2च्या विरुद्ध 3 कधीच असणार नाही. लक्षात ठेवा, कारण का ते एकमेकांच्या शेजारी आहेत. कारण का बघा, हा वरचा भाग असेल आणि हा उजव्या बाजूचा असेल तर हे शेजारी शेजारी झालं ना. ह्याच्या 2च्या विरुद्ध असणारा भाग कुठं आहे रे? खालच्या बाजूला आहे. लक्षात ठेवा. 3च्या विरुद्ध कुठं असणार आहे? डाव्या बाजूला असणार आहे. लक्षात ठेवा. आलं का लक्षात? त्यामुळे 2 आणि 3 कधीच एकमेकांच्या विरुद्ध असणार नाही. आणि त्यामुळे बघा 2च्या विरुद्ध कोण असू शकतं रे? 4 असू शकतं किंवा 6. आता जर बघा 2च्या विरुद्ध जर मी 4 घेतलं तर 3च्या विरुद्ध कोण येणार? 6. आणि जर मी 2च्या विरुद्ध 6 घेतलं तर 3च्या विरुद्ध कोण येणार? 4. म्हणून लक्षात ठेवायचं 1च्या विरुद्ध 5 तर तुम्हाला डायरेक्ट मिळालं. 2च्या विरुद्ध काय असू शकतं? 4 किंवा 6. आणि 3च्या विरुद्ध कोण असू शकतं? 6 किंवा 4. आलं डोक्यात? दुसरी केस. दुसऱ्या केसमध्ये काय असू शकतं? 2 अंक समान. 2 अंक समान असतील तर शिल्लक राहिलेले अंक एकमेकांच्या विरुद्ध. आणि मग तुम्हाला जे 2 अंक समान दिलेले असतात त्यांच्या विरुद्ध कुठला अंक असू शकतो? कारण का टोटल 6 बाजू ना. 6 बाजू असतील तर 1, 2, 3, 4, 5 आणि 6 याच्या व्यतिरिक्त कुठले अंक असणारच नाही. मग त्यामुळे लक्षात ठेवायचं 2च्या विरुद्ध काय असणार आहे? 4, 6 किंवा 3च्या विरुद्ध काय असणार आहे? 6, 4. जर तुम्ही 2च्या विरुद्ध 4 घेतलं तर 3च्या विरुद्ध ऑटोमॅटिकली कोण येणार? 6. आणि 2च्या विरुद्ध 6 घेतलं तर 3च्या विरुद्ध कोण येणार? 4. आलं का डोक्यात? काय कंडिशन सांगितली? असं आपल्याला बघायला मिळतं. त्याच्यानंतर बघा, ही जर गोष्ट आपल्याला मिळाली, या गोष्टीनंतर आपल्याला तिसरी केस बघायला मिळते. आता तिसरी केस काय आहे ते आपण विचारात घेऊया. बघा मी इथं न्यू स्लाइड टाकतोय आणि तिसरी केस आपण आता विचारात घेऊया. तर तिसरी केस काय सांगते? तर तिसरी केस आपल्याला काय सांगते बघा. केस नंबर आपण 3 म्हणूया आपण. आणि ही खूप महत्वाची केस आहे आणि तिसरी केसच खूप महत्वाची आपल्याला बघायला मिळणार आहे. केस नंबर 3. केस नंबर 3 मध्ये आपल्याला, आणि ही माझी फेवरेट वन आहे आणि एकदम सोपी पण केस आहे. तर परत आपण काय म्हणूया? फासे घेऊया. हा फासाचा ना? ठीक आहे. आणि हा दुसरा फासा. 2 फासे तुमच्या समोर आले. ठीक आहे. आणि 2 फाशामध्ये तुम्हाला कशा पद्धतीनं दिलं जातं? तर 2 फाशामध्ये समजूया आपल्याला या पद्धतीनं दिलं. इथं 2 दिलं, इथं 3 दिलं आणि इथं 1 दिलं. आणि इकडच्या साईडला 3, 6 आणि 4 असं दिलं. तर बघा इथं तुम्हाला काय दिसून येते रे? एक अंक सामायिक आहे का? एक अंक समान. एक अंक
समान असेल तर, समान असेल तर बघा घड्याळाच्या विरुद्ध दिशेमध्ये फिरायला चालू करायचं किंवा इकडनं इकडे जरी गेला तरी काय चालतं, काय प्रश्न नाही. कुठनं सुरुवात करायची? जो सामायिक अंक असतो ना तिथनं सुरुवात करायची. 3 पासून सुरुवात करायची. कुठे येणार आपण? 1 आणि 1 नंतर कोण येणार? 2 आणि ते मांडायचं खाली. काय करणार? 3 त्याच्यानंतर 1 आणि त्याच्यानंतर कोण येणार? 2. तसं इथं सुद्धा सुरुवात करायची दुसऱ्या भाषेमध्ये. 3 नंतर काय येणार? 6 6 नंतर काय येणार? 4 आणि ते पण तसंच मांडायचं. 3 नंतर काय येणार? मी पाहिजे तरी इथं ॲरो दाखवतो. 3 नंतर काय आलं? 6 6 नंतर काय आलं? 4 आणि आता तुम्हाला बघा इथं जे दिसतंय ना, इथं जी गोष्ट दिसते, कुठली गोष्ट? इथं 1 आहे ना, तर 1 च्या विरुद्ध कोण येतंय? 6 आणि 2 च्या विरुद्ध कोण येतंय? 4. डायरेक्ट लिहून टाकायचं. 1 च्या विरुद्ध 6 आणि 2 च्या विरुद्ध कोण येणार? 4. मग राहिलं कोण रे? 3 ना. 3 च्या विरुद्ध कोण राहिलं? 5. संपलं काम. बघा म्हणून ही खूप सोपी केस आहे. काय काय केस बघितल्या आपण? 3 केस बघितल्या. एक म्हणजेच काय? एकही समान नसेल तर वरच्या बाजूला वरची बाजू, बरोबर आहे, उजव्या बाजूला उजवी बाजू आणि समोरासमोरीला समोर. ओके, हे झालं एकमेकांच्या विरुद्ध. त्याच्यानंतर 2 गोष्टी समान असतील तर जी शिल्लक राहिलेली असते ती एकमेकांच्या विरुद्ध आणि जे 2 गोष्टी समान असतात त्याच्यामध्ये किंवा किंवा वापरावं लागतं आपल्याला. म्हणजे 2 च्या विरुद्ध 4 असेल तर 3 च्या विरुद्ध काय होणार? 6. 2 च्या विरुद्ध जर 6 घेतलं तर 3 च्या विरुद्ध काय होणार? 4 आणि त्याच्यानंतर एकच अंक समान असेल तर, एकच अंक समान असेल तर आपण ह्या घड्याळाच्या विरुद्ध दिशेमध्ये ट्रॅव्हल करायचं किंवा घड्याळाच्या दिशेमध्ये गेला तरी चालतंय, काय प्रश्न नाही. 3 पासून कुठे गेलो आपण? 1 1 पासून कुठे गेलं? 2 किंवा उलट पण असं येऊ शकतं. 3 कडनं 2 2 कडनं 1. तर तुम्हाला इकडनं पण उलट करायला पाहिजे. 3 कडनं 4 4 कडनं किती होणार? 6. त्यामुळे तुम्हाला 2 च्या विरुद्ध किती येणार? 4च येणार आणि 1 च्या विरुद्ध किती येणार? 6. आलं का लक्षात? आणि मग राहिला अंक कुठला? तर 3. 3 च्या विरुद्ध शिल्लक राहिलेला अंक म्हणजे कोणता येणार? 5. कारण आपल्याकडे टोटल अंक कोणते आहेत? 1 2 3 4 5 आणि 6. इथं बघा 1 च्या विरुद्ध 6 झालं. 1 च्या विरुद्ध 6 गेलं निघून. 2 च्या विरुद्ध किती आलं? 4. म्हणजे राहिलं काय? 3 च्या विरुद्ध कोण राहिलं? 5. त्यामुळे आपल्याला 3 च्या विरुद्ध काय मिळतं? 5 मिळतं. ह्या 6 गोष्टी 3 केसेस लक्षात आल्या का? लक्षात ठेवा, आपण आता कोणता भाषा विचारात घेतलाय? बंदिस्त भाषा. बंदिस्त भाषेमध्ये आपल्याला एकूण 3 पद्धती मिळतात. एक म्हणजे कोणती? एकही अंक समान नसेल तर, त्याच्यानंतर काय? 2 अंक समान असतील तर आणि 1 अंक समान असेल तर. याच्या व्यतिरिक्त काय होणार नाही. याच्या व्यतिरिक्त कोणत्याही प्रकारचा प्रकार याच्यामध्ये बघायला मिळणार नाही. याच्यामध्ये आपल्याला काय काय प्रश्न विचारतात ते आपण नंतर बघू. पहिल्यांदा हे केसेस आपल्याला विचारात घ्यायच्या आहेत. ओके, लक्षात आलंय?